नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरू करत आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची संपूर्ण मालिका. विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपण एकूण टोटल 35 प्रकरण घेणार आहोत. म्हणजेच काय तुमचा संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस आपण पूर्ण कंप्लीट करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ही जी मालिका आहे, ही तुम्हाला एम-पी-एस-सी, सी-सॅट, एम-पी-एस-सी गट ब व क, तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, शिक्षक भरती म्हणजे तसेच महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर विद्यार्थ्यांनो आजपासून आपण सुरू करत आहोत प्रकरण पहिले जे आहे संख्या मालिका म्हणजेच काय नंबर सिस्टीम. तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच ही मालिका सुद्धा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही संपूर्ण मालिका बघू शकता. तर विद्यार्थ्यांनो आजपासून आपण सुरू करत आहोत नंबर सिस्टीम म्हणजे संख्या मालिका. बघा विद्यार्थ्यांनो मित्रांनो संख्या मालिका म्हणजे नंबर सिस्टीमवर तुम्हाला 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात. जसे की पहिल्या प्रकारे असा प्रश्न विचारला जातात मालिका पूर्ण करा. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक नंबरची मालिका दिली असते जसे इथे देऊन आहे बघा उदाहरण 17, 19, 21 आणि 23. तर मग त्यानंतर तुम्हाला एक जो येणारा जो नंबर आहे तो आपल्याला काय करावं लागतं शोधावं लागतं. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक पॅटर्न, एक लॉजिक लावावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला शोधावं लागतं. तर हे या प्रकारे तुम्हाला एक जो आहे संख्या मालिकेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टाइप 2 जो आहे तो आहे विद्यार्थी मित्रांनो ऑड मॅन आउट म्हणजे काय? विसंगत संख्या ओळखा. बघा विद्यार्थी मित्रांनो काय असते, एक तुम्हाला मालिका दिलेली असते. त्यामध्ये बघा जसे इथे उदाहरण बघा 4, 9, 16, 24 आणि 36. तर विद्यार्थ्यांनो यामध्ये तुम्हाला विसंगत म्हणजे काय? ऑड म्हणजे काय? चुकीची जो नंबर आहे तो आपल्याला काय आहे शोधावा लागतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो जसं उदाहरण 2 बघा 2, 3, 5, 7, 10, 11 तर यामध्ये बघा जसं 10 हा विसंगत आहे, 24 हा काय आहे विसंगत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लॉजिक लावून तुम्हाला काय करावं लागतं, जो नंबर आहे तो शोधावा लागतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहसंबंध म्हणजे एनालॉजी अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बघा जसं इथे बघा 7 आणि 14 म्हणजे काय ही एक पहिली जोडी झाली. तर यामध्ये एक सहसंबंध असतं, यामध्ये एक पॅटर्न असतं, एक लॉजिक असतं. त्या लॉजिकच्या आधारे तुम्हाला एक दुसरी जोडीचा नंबर तुम्हाला शोधावा लागतो. जसं 8 आहे, तर यानंतर तुम्हाला 8च्या रिलेटेड जो काही नंबर आहे, तो तुम्हाला शोधावा लागेल. जसं उदाहरण 2 बघा 9, 81, 12 तर त्यानंतर बघा 9 आणि 9चा वर्ग केला तर 81 होते. त्याचप्रकारे 12चा वर्ग केला तर 144 होते. तर अशा प्रकारे तुम्हाला संख्या मालिकेवर प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थ्यांनो आता बघूया संख्या मालिका. संख्या मालिका शिकण्याच्या आधी आपण संख्या मालिकेचे प्रकार बघूया. म्हणजेच काय? तुम्हाला संख्या मालिकेमध्ये जर संपूर्ण संख्या मालिका शिकायची असेल, तर आपल्याला पॅटर्न माहीत असलं पाहिजे, बरोबर? त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हे 10 पॅटर्न आहे. जर आपण हे 10 पॅटर्न जर प्रॉपर पद्धतीने केले, तर तुम्हाला येणाऱ्या संख्या मालिकेच्या कोणत्याही एक्झामसाठी एम-पी-एस-सी, सी-सॅटपासून तर पोलीस भरतीपर्यंत, शिक्षक भरतीपर्यंत, तसेच जिल्हा परिषद भरती म्हणजे येणाऱ्या कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला संख्या मालिकाचा एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही. तर चला विद्यार्थ्यांनी सुरू करूया. बघा, तुम्हाला 10 पॅटर्न दिला या 10 पॅटर्नवरच तुम्हाला संख्या मालिकेवर काय प्रश्न विचारला जाईल. तर चला सुरू करूया. बघा, यामध्ये पॅटर्न पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो बेरीज. बेरीज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सिंपल ॲडिशन सीरीज. बघा, उदाहरण जसं 2, 2, 5, 8 आणि 11. तर यामध्ये बघा 2 अधिक 3 केलं तर 5, 5 अधिक 3 केलं तर 8, 8 अधिक 3 केलं तर 11. म्हणजे काय प्रत्येक वेळी 3 ने काय होत आहे बेरीज होत आहे, बरोबर? मग येणारी संख्या 11 अधिक 3 केलं तर काय होते? 14. उत्तर असं येते. म्हणजे हा एक पॅटर्न आहे. या पॅटर्न या लॉजिकवर तुम्हाला काय प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे 10 लॉजिक आपण बघूया. त्यानंतर आपण संपूर्ण नंबर सीरीज संख्या मालिकेचे प्रश्न बघूयात. त्यामध्ये तुमची जी डिफिकल्टी लेव्हल अत्यंत लो पासून तर काय हाय पर्यंत आपण प्रश्न घेणार आहोत. तर चला, पहिला पॅटर्न, पहिलं लॉजिक तुम्हाला समजलं. त्यानंतर दुसरं लॉजिक विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी म्हणजे काय? सबट्रॅक्शन सीरीज. बघा यामध्ये जसं उदाहरण दिलं आहे 20, 17, 14 आणि 11. यामध्ये बघा जर आपण फरक काढला तर 20 वजा जर प्रत्येक वेळी 3 केले तर काय होते 20 वजा 3 17, 17 वजा 3 14, 14 वजा 3 11 म्हणजे 11 वजा 3 केलं तर काय येते 8 याचं उत्तर येते. बघा जसं तुम्हाला ही जी संख्या मालिका दिसली तसं तुमचं लॉजिक काय स्ट्राईक झालं पाहिजे. जसं आपला लॉजिक स्ट्राईक झाला संख्या मालिकाचा कितीही कठीण प्रश्न आला तरी तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. बरोबर? चला त्यानंतर बघूया
जो पॅटर्न तिसरा आहे आपला मल्टिप्लिकेशन सिरीज म्हणजे काय रे? गुणाकार. ठीक आहे. बघा, यामध्ये उदाहरण बघा 3, 6, 12 आणि 24. तर प्रत्येक वेळेस काय होईल 2 ने काय याला गुणल्या. 3 गुणिला 2 6, 6 गुणिला 2 12, 12 गुणिला 2 24. मग 24 गुणिला 2 केलं तर किती येईल? 48 याचा काय येईल? उत्तर येईल. म्हणजे ही एक सीरीज झाली, बरोबर? त्यानंतर हा एक पॅटर्न झाला. आता चौथा पॅटर्न आहे डिव्हिजन सीरीज म्हणजे काय? भागाकार. बघा, एक संख्या मालिका बघू आपण 128, 64, 32, 16. यामध्ये काय होत आहे? प्रत्येक संख्येला जर आपण 2 ने भागितलं तर त्या समोरची संख्या येते. बघा 128 भागीला 2 64, 64 भागीला 2 32, 32 भागीला 2 16. तर 16 भागीला 2 केलं तर किती होईल? 16 भागीला जर 2 केलं तर किती होईल? 8 ह्याचं काय येईल? उत्तर येईल. तर ही एक पॅटर्न झाला. त्यानंतर बघूया पॅटर्न नंबर 5 आहे मिक्स ऑपरेशन. बघा यामध्ये काय होत आहे? 5 नंबर काय आपला 5, त्यानंतर 10, 8, 16 आणि 14. बघा यामध्ये बघा 5 गुणीला जर 2 केलं तर किती होईल? 10 बरोबर. मग 10 मायनस 2 केलं तर किती होईल? 8 म्हणजे 10 वजा 2 केलं तर 8. मग पुन्हा 8 गुणीला 2 केलं तर किती होईल? 16 आणि 16 मायनस 2 केलं तर किती होईल? 2 14. मग 14 गुणीला 2 केलं तर किती होईल? 8. कारण याचा पॅटर्न काय आहे? आधी गुणीला 2 आहे आणि मग मायनस 2 आहे. हा याचा एक काय झाला? पॅटर्न झाला. याच पॅटर्नवर तुम्हाला असा हा प्रश्न एक्झाममध्ये येणार. ठीक आहे. आता आपण 5 पॅटर्न बघितले. आता नेक्स्ट 5 पॅटर्न बघूया. त्यासाठी बघा पॅटर्न नंबर 6वा कोणता आहे? वर्गसंख्या, वर्गसंख्या. आता उदाहरण बघूया 1, 4, 9, 16, 25. बघा ही संख्या मालिका दिसल्याबद्दल आपल्याला स्ट्राईक झालं पाहिजे. बघा 1, 1 चा वर्ग, 2, 2 4, 2 चा वर्ग, 9, 3 चा वर्ग, 16, 4 चा वर्ग आणि 25, 5 चा वर्ग. मग पुढील संख्या कोणती येईल? 6 चा वर्ग आणि 6 चा वर्ग काय आहे? 36 आहे. बरोबर? त्यानंतर कोणता पॅटर्न आहे? क्यूब सीरीज म्हणजे घन संख्या. बघा उदाहरण बघूया 1, 8, 27, 64. तर बघा 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64. मग पुढील कोणता घन येईल? 5 चा घन आणि 5 चा घन किती होते? 125. एक गोष्ट लक्षात जर तुम्हाला संख्या मालिका शिकायची असेल तर सगळ्यांना 1 पासून तर 40 पर्यंत काय वर्ग पाठ असले पाहिजे आणि घन 1 पासून तर 20 पर्यंत काय क्यूब पाठ असले पाहिजे. सगळ्यांनी पाठ करून टाका. संपूर्ण अंकगणित शिकायचं असेल तर. त्यानंतर बघूया जो पॅटर्न आहे तुमचा तो आहे 8वा प्राईम नंबर सीरीज म्हणजे मूळ संख्या. बरोबर? मूळ संख्या कोणती आहे बघा. इथे 2, 3, 5, 7, 11. 2 ही मूळ संख्या आहे. प्राईम नंबर आहे. 3 प्राईम नंबर आहे. 5 प्राईम नंबर आहे. 7 प्राईम नंबर आहे. 11 प्राईम नंबर. 11 नंतर कोणता प्राईम नंबर येतो? 13. म्हणून याचं उत्तर काय झालं? 13. ठीक आहे. तर अशा पॅटर्ननुसार तुम्हाला काय एक्झाममध्ये प्रश्न येतात. त्यानंतर 9वा पॅटर्न बघूया. फिबोनाची सीरीज ही अत्यंत महत्त्वाची आहे. यावर खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात. तुम्हाला एम-पी-एस-सी, सी-सॅट पासून तर पोलीस भरतीपर्यंत संपूर्ण प्रश्न याच पॅटर्नवर विचारले जाणार. या 10 पॅटर्नवरच विचारले जाणार. त्यासाठी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पण या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. बघा, पुढील संख्या मागील 2 संख्याची बेरीज आहे. बघा 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, 3 अधिक 2 5, 5 अधिक 3 8. मग 8 आणि 5 किती होईल? 13. म्हणजे येणारी संख्या किती राहील? 13. बरोबर? चला. त्यानंतर आपला जो शेवटचा पॅटर्न आहे तो आहे डिफरन्स सीरीज. यामध्ये बघा डिफरन्स सीरीज. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला डिफरन्स सीरीजमध्ये बघा 3, 7, 13, 21 आणि 31. यामध्ये बघा प्रत्येक वेळेस फरक कितीचा आहे? 7, 3 अधिक 4 7, 7 अधिक 6 13, 13 आणि 8 21, 21 आणि 10 31. म्हणजे प्रत्येक वेळी काय प्लस प्लस दोन्ही पुढे आहे. मग 10 अधिक 2 12 आणि 31 अधिक 12 43. बघा, तर तुम्हाला एवढे पॅटर्न आहे. याच पॅटर्नवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. याच्यावर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. बघा, आता आपण संपूर्ण प्रश्न घेणार आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जी आपण क्वेश्चनची क्वालिटी आहे लो पासून तर हाय म्हणजे काय ईझी पासून तर हार्डपर्यंत संपूर्ण प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत. म्हणजेच काय तुम्हाला येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे 2, त्यानंतर आहे 6, त्यानंतर आहे 15, त्यानंतर आहे 31, त्यानंतर आहे 56. ठीक आहे.
आता बघा यानंतरची आपल्याला काय करायची आहे, यानंतरची आपल्याला सीरीज सॉल्व्ह काढायची आहे. नंबर ठीक आहे. तर बघा, यामध्ये काय होत आहे, जर याचा डिफरन्स घेतला तर काय डिफरन्स येईल? 2 आणि 6 मध्ये 4 चा डिफरन्स, 6 आणि 15 मध्ये 9 चा डिफरन्स, 15 आणि 31 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 16 चा डिफरन्स, 31 आणि 56 मध्ये कितीचा डिफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो? 31 आणि 56 मध्ये 25 चा डिफरन्स. म्हणजे काय? हा 2 चा वर्ग, हा 3 चा वर्ग, हा 4 चा वर्ग आणि हा 5 चा वर्ग. मग येणारी संख्या किती राहील? 6 चा वर्ग आणि 6 चा वर्ग म्हणजे किती? 36 आणि 36 अधिक काय करायचे? 56 किती येईल? 36 अधिक 56 6 12 आणि 1 5 आणि 4 9 म्हणजे 92 याचा काय राहील? आन्सर. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? चला त्यानंतर बघूया प्रश्न दुसरा आहे. 7, 15, 31, 63, 127. ठीक आहे. आपण जेवढे पॅटर्न बघितले संपूर्ण पॅटर्ननुसारच तुम्हाला प्रश्न राहिला बघा. याला सॉल्व्ह कसं करायचं? 7 आणि 15 7 दोन्ही किती होते? 14 म्हणजे 14च्या जवळपास हा 15 नंबर आहे. म्हणजे 7 गुणीला जर 2 केलं तर 14 अधिक 1 काय होते? 15 बरोबर. त्यानंतर 15 आणि 31 मध्ये 15 गुणीला जर 2 केलं तर किती होईल? 30. 30 अधिक 1 केला तर काय होईल? 31. 31 गुणीला 2 किती होईल? 62 अधिक 1 63 बरोबर. 63 गुणीला 2 केलं तर किती होईल? 126 अधिक 1 127. म्हणजे याचा नंतरचा जो नंबर येईल तो कसा येईल? गुणीला 2. 127 गुणीला 2 किती होईल? 254 अधिक 1 किती होईल? 255. 255 याचं काय राहील? उत्तर म्हणजे ऑप्शन नंबर डी याचं राहील उत्तर. बरोबर? चला त्यानंतर बघूया प्रश्न तिसरा आहे. 3, 8, 18 त्यानंतर आहे 38 त्यानंतर आहे 78 त्यानंतरचा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. बघा, याला कसं सॉल्व्ह करायचं? 3 गुणीला जर आपण 2 केलं तर 6 आणि 6 अधिक 2 केलं तर किती होईल? 8 म्हणजे गुणीला 2 प्लस 2 बरोबर. याला बघा 8 गुणीला 2 केलं तर किती होईल? 16. 16 अधिक 2 18. 18 गुणीला 2 36 अधिक 2 38 म्हणजे याचा पॅटर्न काय? गुणीला 2 अधिक 2 बरोबर. मग 38 गुणीला 2 76 अधिक 2 78 मग 78 गुणीला 2 करायचं किती होईल? 8 दुनी 16 1 7 दुनी 14 आणि 1 15 अधिक 2 156 अधिक 2 158 याचा आन्सर येईल. त्यानंतर बघूया प्रश्न चौथा 125 64 27 8 आणि आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे. बघा 125 164 27 8 ठीक आहे. जसे आपल्याला संख्या मालिका दिसली तसा स्ट्राइक झाला पाहिजे की 125 हा 5चा घन आहे, 64 हा 4चा घन आहे, हा 27 हा 3चा घन आहे, 8 हा 2चा घन आहे, तर मग ते 1चा घन बरोबर. कारण 1 1 नी कमी होत आहे म्हणजे 1चा घन किती येईल? 1 म्हणजे यांचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी. अंकगणित पूर्ण शिकायचं असेल तुम्हाला तर 1 ते 40 पर्यंत तुम्हाला संपूर्ण वर्गपाठ असले पाहिजे आणि 1 ते 20 पर्यंत तुम्हाला संपूर्ण घनपाठ असले पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला अंकगणित येणार नाही. अत्यंत इझी आहे. रोज प्रॅक्टिस करा आणि संपूर्ण लर्न करून घ्या. त्यानंतर बघूया प्रश्न 5वा 11, 17, 29, 47 आणि 71 ठीक आहे. चला याला सॉल्व्ह करूया आपण. 11 आणि 17 यामध्ये कितीचा फरक आहे? 6 चा फरक आहे. त्यानंतर 17 आणि 29 मध्ये कितीचा फरक आहे? 12 चा फरक आहे. आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 17 आणि 47 आणि 29 मध्ये बरोबर. 17 आणि 9 म्हणजे इथे किती येईल? 47 म्हणजे 1 30 आणि 18चा फरक बरोबर. त्यानंतर 4 आणि हे कितीचा फरक आहे? 2चा बरोबर. म्हणजे काय रे 6चा फरक, 6चा फरक, 6चा फरक बरोबर. म्हणजे हे डिफरन्स ऑफ डिफरन्स सीरीज आहे बरोबर. 6चा फरक, 6चा फरक, 6चा फरक, 6चा फरक. मग 24 अधिक 6 किती होईल? 30 आणि 30 अधिक 71. 30 अधिक 71 किती होईल? 101. 101 काय राहील याचा आन्सर राहील म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर राहील. ठीक आहे. बघा या प्रकारचे तुम्हाला आपण लो पासून तर हाय पर्यंत प्रश्न घेणार आहोत.
तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे ऑल पी वाय क्यू जे संख्या मालिकेवर आलेले आहे, हे संपूर्ण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण संपूर्ण 35 प्रकरण घेणार आहोत अशाच पद्धतीने. ठीक आहे. चला त्यानंतर बघूया प्रश्न 6 1, 4, 10, 22 आणि 46. ठीक आहे. यानंतर बघा यामध्ये जर याला आपण आता कसं सॉल्व्ह बघा 4 आणि 10. 4 आणि 10 मध्ये काय झालं? 4 गुणीला जर 2 केलं तर किती होईल? 8. 8 अधिक 2 म्हणजे 10 बरोबर? मग तसंच 1 गुणीला 2 केलं 2 अधिक 2 म्हणजे काय याचा पॅटर्न काय? गुणीला 2 अधिक 2. मग 10 गुणीला 2 अधिक 2. 10 दुनी 20 अधिक 2 22. 22 गुणीला 2 44 अधिक 2 46. मग 46 गुणीला 2 किती होईल? 92. 92 अधिक 2 94. म्हणजे याचा आन्सर काय राहील? 94. याचा ऑप्शन नंबर सी करायला आन्सर राहील. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 7वा आहे. 9, 18, 36, 72 फाइंड करायचा. बरं यामध्ये कोणता पॅटर्न आहे? 9 गुणीला 2 18, 18 गुणीला 2 36, 36 गुणीला 2 72, 72 गुणीला 2 144. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर याचा काय? सी याचा काय राहील? ऑप्शन नंबर सी आन्सर राहील. त्यानंतर बघूया प्रश्न 8वा आहे आपला 3, 7 त्यानंतर आहे 15, 31, 63. ठीक आहे बघा. 3 आणि 7 जर 3 गुणीला 2 केलं तर 6 अधिक 1 7 म्हणजे पॅटर्न काय आपला गुणीला 2 अधिक 1. 7 गुणीला 2 14, 14 अधिक 1 15. 15 गुणीला 2 30 अधिक 1 31. 31 गुणीला 2 62 अधिक 1 63. मग 63 गुणीला 2 126 अधिक 1 127 याचं काय राहील आन्सर म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर बघूया प्रश्न 5वा 5, 9, 17, 33 आणि 65. ठीक आहे. बघा यामध्ये आता आपण पॅटर्न चेंज झाला 5 गुणीला 2 केलं 10 म्हणजे हा 10च्या जवळपास आहे. मग काहीतरी लॉजिक असेल. 5 गुणीला 2 केलं तर 10 आणि 10 मायनस 1 केलं तर काय येईल? 9 म्हणजे याचा पॅटर्न काय झाला? गुणीला 2 मायनस 1. 9 गुणीला 2 18 मायनस 1 17. 17 गुणीला 2 34. 34 मायनस 1 33. 33 गुणीला 2 66. 66 मायनस 1 65. ठीक आहे. म्हणजे काय 65 गुणीला 2 130. 130 मायनस 1 129. ऑप्शन नंबर सी काय राहील याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर बघूया प्रश्न 10वा 13, 18, 26, 37, 51 आणि काय क्वेश्चन मार्क बरोबर. चला याला कसं सॉल्व्ह करू? 13 आणि 6 18, 18 आणि 8 26, 26 आणि 11 बरोबर 37. त्यानंतर 37 आणि हे 4 आणि हे झाले 11 बरोबर. 13 आणि 6 18 18. मग याचा डिफरन्स बघा 2चा. मग 8 आणि इथे 5 आहे बरोबर. 5 13 आणि 5 18. सॉरी तिथे मिस्टेक झाली. म्हणजे 3चा डिफरन्स, 3चा डिफरन्स, 3चा डिफरन्स म्हणजे काय डिफरन्स ऑफ डिफरन्स हा याचा काय आहे पॅटर्न आहे. मग 14 अधिक 3 17. 14 अधिक 3 17 आणि 17 आणि 51 किती होते? 68. म्हणजे याचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर बघूया प्रश्न 11वा आहे काय? 2, 12, 12 नंतर काय? 36, 36 नंतर 80, 80 नंतर 150 आणि यानंतरची आपल्याला संख्या काय करायची आहे? हा अत्यंत क्वेश्चन आहे बघा 2 कसं येईल आपल्याला? 2 जर काढायचं असेल तर 1 गुणीला 2 केलं तर किती होईल? 2. 12 कसे मिळेल आपल्याला? 2 गुणीला 6 बरोबर. त्यानंतर 36 कसे मिळेल आपल्याला? 3 गुणीला 12. 80 कसे मिळेल आपल्याला? 4 गुणीला 20 बरोबर. त्यानंतर 150 कसे मिळेल आपल्याला? 5 गुणीला 30 म्हणजे काय? आधी 1, 2, 3, 4, 5 म्हणजे काय येईल आता नेक्स्ट संख्या किती येईल? 6 गुणीला बरोबर. मग काय 2, 6, 12, 20, 30. 30 नंतर काय येईल रे? 42 बघा. 4चा डिफरन्स 2 बरोबर 4 त्यानंतर 6 त्याच्यानंतर 8 मग 10 आणि मग 12 म्हणजे 30 अधिक 12 42. मग 6 गुणीला 42 केलं तर किती येईल? 252 याचा आन्सर येईल. म्हणजे
252 आन्सर. बघा, याची जी लेवल ऑफ डिफिकल्टी ही काय आहे या क्वेश्चनची हाय आहे. तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघूया प्रश्न 12वा काय आहे प्रश्न 12वा? 81, 64, 49, 36 आणि नेक्स्ट नंबर. बघा, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. 81 कशाचा वर्ग आहे? 9चा. 64 8चा. 49 7चा आणि 36 6चा काय आहे? वर्ग आहे. म्हणजे येणारा वर्ग कितीचा? 5चा. 5चा वर्ग किती? 25. तर अशा प्रकारे याचा आन्सर राहील. त्यानंतर बघूया प्रश्न 13वा. 2, 5, 11, 23 आणि 47. ठीक आहे. चला बघा, याला कसं सॉल्व्ह करायचं? 2 आणि 5 जर आपण गुणीला 2 अधिक 1 केलं तर काय होईल? 2 गुणीला 2 4 अधिक 1 5. त्यानंतर 5 गुणीला 2 किती होईल? 10 अधिक 1 11. 11 गुणीला 2 22 अधिक 1 23. 23 गुणीला 2 46 अधिक 1 47. म्हणजे 47 गुणीला 2 किती होईल? 94 अधिक 1. 94 अधिक 1 किती होईल? 95. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहील याचं उत्तर राहील. त्यानंतर बघूया प्रश्न 14वा अत्यंत महत्त्वाचा आहे. 265, 128, 64, 32 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. बघा, आता बघा, हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याला कसं सॉल्व्ह करायचं? जर आपण 256 भागीला जर 2 केलं तर किती होईल? 128. 128 भागीला 2 केलं तर किती येईल? 64. बरोबर आहे. हे याचे अर्धे-अर्धे काय होत आहे. म्हणजे 64 भागीला जर 2 केलं तर किती होईल? 32 आणि 32 भागीला 2 केलं तर किती होईल? 16. म्हणजे याचा पॅटर्न काय आहे? प्रत्येक एका संख्येला दुसऱ्या संख्येला भागीला 2 आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर बी 16. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 15वा बघूया. 6, 11, त्यानंतर आहे 6, 11, त्यानंतर आहे 21, त्यानंतर आहे 41 आणि 81. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन मार्क. चला याला सॉल्व्ह करूया. याला कसं सॉल्व्ह करूया बघा. 6 गुणीला 2 12, 12 मायनस 1 11. 11 गुणीला 2 22 मायनस 1 21 मिळाले. 21 गुणीला 2 42 मायनस 1 41. 41 गुणीला 2 82. 82 मायनस 1 81. म्हणजे 81 गुणीला 2 किती होईल? 162 मायनस 1 161. ऑप्शन नंबर सी काय राहील याचं बरोबर उत्तर राहील. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 16वा बघा. 4, 13, 40, 40 त्याच्यानंतर आहे 40, त्यानंतर आहे 121 आणि ठीक आहे 40, 121. ठीक आहे. चला 4 गुणीला 2 किती होईल? 4 गुणीला 2 4 गुणीला 3 4 तरी 12 अधिक 1 13. 13 गुणीला 3 अधिक 39 अधिक 1 40. 40 गुणीला 3 120 अधिक 1 121. मग 121 गुणीला 3 किती होईल? 363 अधिक 1 364. बरोबर? समजलं सगळ्यांना? म्हणजे याचं उत्तर किती येईल? 364. ठीक आहे. या प्रकारे आपण जे लेवल ऑफ डिफिकल्टी आपली लो लेवलपासून आपण हाय लेवलपर्यंत काय आपण आज प्रश्न घेतलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत सगळ्या एक्झाममध्ये जे आलेल्या ऑल PYQ संख्या मालिकेवर आपण घेणार आहोत. तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्तेचा कोर्स आपण पूर्ण कंप्लीट करणार आहोत अशाच पद्धती. तसेच तुम्हाला जे काही मनात तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा करू शकता. ठीक आहे. चला त्यानंतर बघूया प्रश्न 17वा. 1, 8, 27, 64, 125. ठीक आहे. 1, 8, 27 बघा, नंबर काय स्ट्राईक होते? सगळे क्यूब दिसत आहे, घन दिसत आहे. तर 1 कशाचा घन आहे? 1चा. 2, 8 कशाचा? 2चा घन. 27 3चा घन. 64 4चा घन. 125 5चा घन. तर 6चा घन इथे किती होते? 6चा घन 256. ठीक आहे. बरोबर? 6चा घन 256. 6चा घन 256. रॉंग. बरोबर? कारण 6चा घन काय आहे? 216. ठीक आहे. म्हणून म्हणतो क्यूब सगळे काय करा तुम्ही पाठ करा. चला त्यानंतर बघूया प्रश्न नंबर 18वा. 14, 21, 35, 56 आणि 84. ठीक आहे.
ह्याच्यामध्ये बघा 14 आणि 21 मध्ये कितीचा फरक आहे? 7चा. 21 आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 14चा. म्हणजे काय 7 गुणिले 2 14 बरोबर. त्यानंतर याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक म्हणजे 21. त्यानंतर याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 14 आणि 6 8 आणि 28 म्हणजे काय रे 7 गुणिले 2 14 14 7 दुनी 7 7चा काय होता याच्यामध्ये फरक होता. मग 28 14 7 अधिक 7 14 14 अधिक 7 21 21 अधिक 7 28 28 अधिक 7 किती होईल 35 आणि 35 अधिक किती करायचे 84 35 अधिक 84 किती होईल 119. ऑप्शन नंबर बी काय येईल याचं करेक्ट आन्सर. चला त्यानंतर बघूया प्रश्न 19वा 5 10 त्यानंतर आपल्याला 20 5 10 20 नंतर 35 त्यानंतर 55 आणि आपल्याला काढायचं आहे बघा. यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे, 10चा फरक आहे, 15चा फरक आहे, 20चा फरक आहे. म्हणजे 5 5 नी फरक वाढत आहे. मग 20 अधिक 5 25 होईल. 25 अधिक 55 25 अधिक 55 किती होईल? 70 आणि ते 10 80 बरोबर. 80 काय याचा आन्सर राहील. ठीक आहे. चला यानंतर बघूया आपला शेवटचा प्रश्न 2 7 21 64 192 ठीक आहे. याला तुम्ही सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह करून तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला याचा आन्सर सगळ्यांनी काय करा सांगा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे आपण संख्या मालिकाचा जो बेसिक तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण लो पासून हाय पर्यंत संपूर्ण प्रश्न आणि उत्तरे घेतल्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संख्या मालिकेवरच काय घेणार आहोत आपण संख्या मालिकेवरच जे ऑल पी-वाय-क्यू आहे सगळे जे आजपर्यंत आलेले पी-वाय-क्यू घेणार आहे त्यामध्ये आपण संपूर्ण हार्ड कठीण आलेले प्रश्न घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जो आपला नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण अरेंजमेंट म्हणजेच काय लिनियर अरेंजमेंट त्यानंतर सर्क्युलर अरेंजमेंट आणि पझल जे अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तसेच यूट्यूबवर की तुम्ही हा ज्या टॉपिक आहे हा अत्यंत हार्ड आहे तर हे तुम्ही सुद्धा याचे व्हिडिओ घ्या. तर आपण सगळ्यांनी व्हिडिओ घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनो याची संपूर्ण PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जा. टेलिग्राम ग्रुपवर जाण्यासाठी आपण आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी तुम्हाला एक लिंक दिली आहे टेलिग्रामची. त्या चॅनेलवर जा आणि ते तुम्हाला मेसेज करा. या व्हिडिओची संपूर्ण PDF मिळून जाईल. तसेच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण संपूर्ण 35 प्रकरण घेणार आहोत आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.